गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी। योगी पावन म्हणत आहे। हरी योगी पावन मनाचा
चला हरिभक्त बनाए त्यांना साथ करते नांदेडकर महाराज हॅलो पावडरला कधी का पावडर असेल तर आधी आणून ठेव. योगी पावन मनाचा
योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्ने संती सुखी व्हावे पाणी शब्दशास्त्रे झाले क्लेश संते मानावा उपदेश विश्वरागे झाले वन्ने संती सुखे व्हावे पाणी विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा विश्वरागे झाले वन्ने विश्वरागे झाले वन्ने संती सुखी व्हावे पाणी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला दलू पवन झालो चराचरी आता माझे भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो ब्रह्मानंद परमसुखदम केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्य आदिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षानां ज्ञानदानैक्यदक्षं कोटिक्षेत्रनिवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं शिविलागी प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका नाही बापांनो चंपा षष्टीच्या महापर्वावर गेले 2 तप पूर्ण होत आहे आणि 2 तपातलं तिसरं पुष्प माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आयोजकाच्या वतीनं असेल सप्ताह कमिटीच्या वतीनं असेल गावकऱ्याच्या वतीनं असेल माझ्यासारख्या पामराला ही सेवा दिली तुमच्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद अखंड हरिनाम नाम सप्ताह श्रीमद भागवत ज्ञान कथा यज्ञ हरिभक्त पारायण वेदांताचार्य किशोर महाराज मानवतकर यांच्या पवित्र आणि रसाळ वाणीतून आपण भागवत कथा श्रवण करत आहात ज्ञानेश्वरी पारायण आहे काकडा आहे गाता भजन नेतृत्व आहे सगळ्यांची नाव घेत नाही कारण 9 वाजले एका तासात सेवा संपायची आपल्याला का नाही तुम्हाला राग येऊ नका देऊ म्हणून मायबापांनो अतिशय उत्कृष्ट ही सगळी विशारद महात्मे या ठिकाणी माझ्यासारख्या पामराच्या सेवेला तुम्ही उपस्थित केली तुमचे सुद्धा लाख लाख या ठिकाणी धन्यवाद आता सगळ्यांची नावं माझ्या काही परिचयाचे नाही आमचे गणेश महाराज उत्तम महाराज आमचे दादा असतील आता हे नवीन पाहुणे मंडळी आहे आता हे सगळ्यांचे नाव घेत नाही या सज्जनांच्या माध्यमातून तुमच्याकडे येण्याचा 4-5 वर्षापासून जो योग आहे 5 वर्षापासून हो तुमच्या गावातील प्रेमाची मूर्ती हरिभक्त पारायण भगवान महाराज पुढे यांच्या माध्यमातून मला ही सेवा येत असते आमची प्रेमाची मूर्ती परमार्थ प्रेमी
सरपंच साहेब इंगळे महाराज यांची परमार्था करतात कायम तळमळ इथंच नाही बाहेरच्या तीर्थक्षेत्रामध्ये पण चांगली तळमळ आहे. आणि त्यांनी फोन लावला की बाबा तुमचा नेम आहे. म्हणलं मा नेम चालवी फक्त पांडुरंगा चालवी फक्त हाय हाय हरकतच नाही. जोपर्यंत देहामध्ये आत्माराम आहे तोपर्यंत सेवेला अडचण नाही दिली तर बरं का. म्हणून मृदंग महावीर आमचे राम महाराजांची जागा काही कमी पडून नाही दिली. राजेश महाराज वा 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 तुम्हाला सुद्धा लाख लाख धन्यवाद. बरं ज्या माऊलीने तुम्हाला घडवलं ना त्या माऊलीच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. अतिशय सुंदर अशा प्रकारची सुरुवात रंगदेवता या ठिकाणी निर्माण झाली. तुम्ही सर्व संत मायबाप थंडी वाऱ्याचे उठत बसत इथपर्यंत आले. तुमच्या सुद्धा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या सेवेला आपण सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा विश्वरागी झाले वन्य संती सुखी व्हावे प्राणी. लग्नात व्हिडिओवाली आणि कॅमेरेवाले सुधरू देत नाही तसे बोला हार टाकला का लोक सुधरू देत नाही. बोवा बी एवढे ढेकण्यासारखे फुगे ते अरे ह्यो हार तुला शेवटी पडणार याची गोष्ट ध्यानात ठेव. हा हार आहे ना जाऊ दे आता मी बोलत नाही. पण मायबाप ठीक आहे तुमचं प्रेम आहे चांगली गोष्ट आहे परंतु मायबाप याच्यात महात्मे गुंतले नाही गुंतायला पाहिजे. अरे आपण धर्माकरता संसाराला काडी लावलेली बरं का. रात्रंदिवस फिरू राहिलो ना कशा करता आपली परिस्थिती नाही गणेश महाराज परमार्थ करण्याची. अरे पण त्यांचे उपकार आहे थोरांचे उपकार आहे आणि म्हणून आपल्याला या व्यासपीठावर जग म्हातारी माणसं जर आपल्या पाय पडतात त्या क्वालिटीचा तरी मी असलो पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणून मायबाप तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग संतपर प्रकरणातील आहे. तिसरा दिवस कीर्तनकाराचा बांधलेला असतो. संतपर प्रकरणातील अभंग असावा हा संप्रदायाचा दंडक आहे. आणि म्हणून मायबाप विश्वाची माऊली असणारे योग्याची माऊली असणारे जगद्गुरु विश्ववंद्य ज्ञानोबा माऊली यांना उपदेश करते. उपदेश करत असताना ज्ञानाचा अधिकार उच्च आहे वयाचा अधिकार उच्च आहे तरी पण धाकट्यानं उपदेश करावा मग त्याला रागाला का नाही. मोठे माणसं सुद्धा कधी कधी जगाकरता त्याला सोंग करावा लागतं बरं का. जगाकरता त्यांना सोंग करावं लागतं पण ते सोंग सुद्धा त्यांच्या ध्यानात आणून देण्याकरता तितक्याच योग्यतेचा जीव लागतो. माझी 6 वर्षाचं लेकरू असलेली मुक्ताबाई ज्ञानदादांना उपदेश नाही करत पण ज्ञानदादाला सांगते अरे तुम्ही इतके परम पवित्र विशाल अंतकरणाचे असलेले महात्म्य असताना सुद्धा तुम्हाला थोडा जो राग आलेला आहे ना तो बाजूला ठेवा बर का. संत कसा असावा याचं लक्षण आहे. जो स्वतःला संत म्हणून घेतो ना त्याला थोडं संत वाङ्मयाचा अभ्यास करावा आणि तसं जगावा नाही तर तो यामधून काही परमार्थ राहिला नाही. विठाला विठाला मुक्ताबाई सांगते ज्यावेळेस ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये आणीबाणीचा प्रसंग येतो संताला राग येत नाही अशातला भाग नाही बर का. हा तुम्ही संताच्या डोक्यावर बादाबाद हाकायचं त्यानं मुगटपणे गिळून घ्यायचं काय. अरे काय करता काडी लावली संसाराला तुकड्या करता मौती करणारे आम्ही
आमच्या करता देह झिजवणारे ते, पण तरी समाजाला एवढं सांगून सुद्धा कळत नाही. म्हणून कुठेतरी थोडासा राग येतो संताला. आल्यानंतर माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय ताटी लावून बसले. बसल्यानंतर मुक्ताई विनवणी करते हे स्वतःचे गुरु ज्येष्ठ बंधू निवृत्ती दादा सोपान काका करताय, पण माऊलीला थोडा राग या गोष्टीचा आला का अरे इतकं समाजाला खाली येऊन ज्ञान सांगून सुद्धा समाजाच्या झोळ्या फाटक्या आहे, त्याला आपलं काय दोष आहे ते स्वतः आत्मपरीक्षण करण्याकरता ताटी लावतात. आणि त्यांना सांगते योगी पावन मनाचा कसा असावा योगी. अय शेंडी वाढणारा जटा वाढणारा 2.5 मीटर घालणारा योगी नसतो. योग्याचं लक्षण संतांचं लक्षण काय आहे ही माऊली ज्ञानोबारायांच्या माध्यमातून आई मुक्ताई आपल्याला सांगताय. त्याचं मन पावन असलं पाहिजे, अंतःकरण निर्मळ असलं पाहिजे, अंतःकरणामध्ये कपट नसलं पाहिजे. आणि त्याला जगाचे आघात सोसायचे, अपराध सोसायची त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असली पाहिजे. तर जगाला भुकायला निघ, नाही तर तो वाचून काही खोळंबला नाही इथं. हा तिकडच काडी लावतो, इकडे येऊन परमार झाला काडी लावूच नको. नाही 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 रव नरकाला जावं लागत बरं का. हा गरुड पुराणामध्ये जरी 27 नरक सांगितले असेल ना, भगवंतानं आमच्यासाठी वेगळा नरक तयार करेल. आम्ही जे लोकांना ज्ञानाचे ढोस बाजू राहिलो ना, तुला एक गुरमीत आहे. आमच्या करता स्पेशल नरकाची व्यवस्था आहे, सामान्य लोकांसाठी जी आहे ना ती आमच्या करता नाही. नाही 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 आमच्यासाठी स्पेशल नरक म्हणजे जे आमदार खासदार येते ना त्याला येशीच्या रूमा राहते, मग याला येशीचा नरक आहे. हा तुला जर जगाचे अपराध सहन करायचे नसेल, जगावर जर तुला कृपादृष्टी करायची नसेल ना, तर तू संत म्हणून घेण्याच्या क्वालिटीचा नाही. जरी विश्वरागे झाले वन्नी झाला असेल, समाज आहे, समाज जी नांदी का तिला काढून देणार आहे आणि जी निघून गेली का तिला नांदाला आणणार आहे उफराट्या वावल्याला. समाजाच्या नादी लागू नाही संतांना. नाही 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 जो जगाच्या नादी लागला त्याचं 10व 13व केलंय लोकांना. जगाच्या नादी लागू नको, देवाच्या नादी लाग. देवाच्या नादी लागशील ना 750 वर्ष झाले ज्ञानेश्वर महाराज की जय. आम्हाला 600 एकर जमीन आहे, आमच्या मागे लाखाना आहे उचलाला. आमचं जटा असतील काही असतील उचलाला लाखाना आहे मागे बर का, पण मौतीने एक बी थांबणार नाही. तो आल्या तुला भ्रम होईल. विश्वरागे झाले वन्नी संती सुखी व्हावे पाणी. अरे तुझं जीवन बदलून घे, जग बदलायच्या नादी लागू नको. आपलं जीवन आपल्याला बदलायचं, जग बदलू शकत नाही. नाही 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 याय ना लाखाना कोटीना संत वाटी लावली बरं का, तरी हे सुधरू शकत नाही. असे रोज जरी सक्ती केली यायच्या गावांना, रोज म्हणून राहिलो मी, अख्खा महाराष्ट्रातले बुवा हाकून जरी आणले याय ना तरी गाव बदलू शकत नाही. नाही 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 आजू का झुलत येणारे आहेत. अरे भजनी लोक माळा काढी द्या काळ्या पिशे घेऊन येत्या. अरे नको करू परमार्थ. नाही 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 तू परमार्थाला बट्टा लावूच नको. तो वाचून काही इथं गुन्हा नाही राहिलं, पण या ठेव राजा पर नाही करत ना नको करू. तुला नाही करायचं ना, तुला काही साधू संत काही घरी गुळ कोपरं घेऊन आले का? नाही करायचं करू नको, पण खडीच्या वर्णात मुतू नको. विठाला विठाला संताला राग कशाचा येतो? शब्दशास्त्री झाले क्लेश. अरे जो धर्म आहे ना तो धर्म बुडवला आम्ही. आमच्या डोक्यात देव नाही, आम्ही मालच बदलून टाकला आमचा इथला राजेश महाराज. हारमाल भंगार लोखंड आमचा माल ह्यो आहे का? अय तू जिथं शिकला ना तिथं हा माल आहे का? वैष्णवांचा माल करा, वैष्णवांचा माल करा, वैष्णवांचा माल करा.
ती कायला ऐ तू हार माल गोळा करीत बैस बुड्डी के बाल बेचीत बैस तुझ्या नशिबात तेच आहे तुझ्या नशिबात देव नाही तुझ्या जीवनात संत नाही म्हणून तुला ती गोष्ट कळत नाही विश्व शब्दपट ब्रह्मदुरा शब्दशास्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश अरे किती जरी या लोकांना बिंबीच्या रक्ताच्या जरी गुळण्या केल्या ना तुमच्या पुढं रक्ताच्या उत्तम महाराज रक्ताच्या जरी गुळण्या केल्या ना हे म्हणतील त्याचा लई पाप होत हा समाजाला खरं लागत नाही आमच्या घरात महाराज आम्ही आता बसलो होतो दादाच तिथे खरं लागत नाही जगाला हा आम्ही बोललो का लई करायला लागत आहे लोकाला पण काही घेणं नाही आम्हाला माहिती तारखी भेटणारच आहे सप्ते बंद पडणारच आहे आमच्या बोकंडी बसणारच आहे तुम्ही चिंताच करू नका अजून तुमच्या गावात जरा बरं आहे पाण्याखाली तुम्ही आमच्याकडे वर कानं करेल सध्याला काय ना हो विश्वपट ब्रह्मदुरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा अरे संपूर्ण जग ब्रह्म आहे त्रास देणारा ब्रह्म आहे त्रास सहन करणारा सुद्धा ब्रह्म आहे आपल्यामध्ये बदल करून घ्या ज्ञानदादा आणि तुम्हाला आलेला जो राग आहे ना तो बाजूला करा आणि जगाच्या कल्याणाचा विचार करा आणि पुन्हा त्या मार्गाला लागा असा सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवला विठाला योगी कुणाला म्हणतात ज्यांना 2.5 मीटर शिवलं बायका रस्त्या केला लोकांना स्वतःला ओढणी दिली आणि लोकांची सांभाळून राहिला याला योगी म्हणतात का नाही योगी त्याला म्हणत नाही जे का योगाची वाटा निघाले गा सुबटा तया दुःखाचाच वाटा भागा आला चेने खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदिनाचे आमच्या काय बापान ठेवलं काय ते तो 2.5 मीटर जरी घालं तो 2.5 मीटर जरी घातलं जरी तो त्याग केला असल पुढे सांगू मी आणि माझे विसरले दयाचे अंतकरण मी माझी आठवण हा विसरले दयाचे अंतकरण तो निदान निरंतर एका दिवसापुरता सप्त्यापुरता नाही निरंतर काय मी आणि काय 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 मी माझं मीच गेला नाही तर माझं जाईन का पहिलं लचंड माग किती गाय बोखांडी अरे पहिलं मीच लचंड घाल आणि मीच लचंड जर घालायचं असेल बर का मीच लचंड चांगल्या चांगल्याचं निघलं नाही बर का देवासाठी घेऊन दोघ अवघा भोग त्याची याला तरी तपोबळी जन्मधारी कशा करता तप केलं इथं तपी चालत नाही इथं तपी चालत नाही 60-60 हजार वर्षाचे तप करणारे सुद्धा पालथे झाले बरं का इथं गुरसुंड्या सारख्याला सुद्धा इथं रिवाज यावा लागलं रिवाज तू काहीच केलं नाही तू फक्त 12 वर्ष मौन धरलाय तुला काही सांगता येत नाही म्हणून धरलंय तुला काय गाद्र येत आहे आमच्या संतांना कोणतं मौन धरलंय अरे तोंडाला फेसकूट येईल पर्यंत बोलतात संत एवढे ग्रंथ फुकट तयार झाले काय संत म्हणून घ्यायचे आव महाराज म्हणून घ्यायचे आव पाय पडून घ्यायचे आव समाज मरणा का जाईना काही घेणं नाही तूच नरकाला चालला लोकाला काय घेऊन जाशील संत कोणाला म्हणतात संतांना संताचं कार्य करावा संतांना रिकामे धंदे करू नये आणि संत रिकामे धंद्यात लागले आणि त्यांना लोक डोक्यावर घेऊन राहिले बाबा अरे आशाला डोक्यावर नका घेऊ आप मरे तो मरे हा यजमान कुले के मरे स्वतः तर मरेच मरे पण साऱ्याला घेऊन मरे नाही 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 संतांचं कार्य ह्याची आमा करणे काम आता याला नामाचा पत्ता नाही देत काय आलं कानून कुठून आलं कानून कुठून आलं रे ऐ त्याची संत त्या
संत तेच संत आहे ज्यांचा येत पिशी, ज्यांचं येत झोळी. विठ्ठली विठ्ठली, अरे ज्यांच्या चित्तातच देवे ते संत आहे. नाही तर करिता कवित्व नव्हती ते संत, संताची आप्त नव्हती ते संत, करिता कीर्तन नव्हती ते संत. कीर्तन करतो म्हणजे संत नाही. राग येऊ नका कधी तुम्हाला. कथा करतो म्हणजे संत नाही. नाही 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 नाही. कथा करीशी तरी कथा करत होती, कीर्तन करीशी तरी कीर्तनकार होती, गायन करीशी तरी गुणीजनच होती, तीर्थयात्रा करीशी तरी कापडीच होशी. याला संत म्हणते काय बावळ्या? खायला काही म्हणून चालत काय? बायकोला बहीण म्हणतो काय? मेंटल कशाला काही म्हणून कसं चालत माय बाप? कीर्तन करतो पण तुला अक्कल आहे 2 तास लोक धरायची आवळून. याला कीर्तन नाही म्हणत. कीर्तनामध्ये जीव शिवायक्य झालं पाहिजे. कीर्तनामध्ये नामदेव कीर्तन करी कीर्तनी नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी कीर्तनी नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी नाचे पांडुरंग. बोले जनाबाई देवा तुम्ही गावा भंग, बोले जनाबाई तुम्ही गावा भंग, बोले जनाबाई देवा तुम्ही गावा भंग, बोले जनाबाई तुम्ही गावा भंग. नामदेव कीर्तन करी नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी नाचे पांडुरंग, याला कीर्तन म्हणतात. आमच्या देवात माणसं नाचा ना, भागवतात नाचा त्यांना. दिवाणी बनी मै हो कोणीकडे दिवाणी बनी मला कळली नाही. दिवाणी बनायला प्यावं लागती काय काय? हरिगुण गावत नाचुंगी, कुणीकडे नाही नाचुंगी. टाळा पाखवताच्या मृदुंगाच्या नादात नाही नाचुंगी. त्याला तार जोडावं लागती. जया ऐक्याची अवतारा, बोधाचा जोडला तारा, निवृत्तीच्या पहिला तिला झेपावला जो. तारा जोडाची तार तोडून टाकली, काय नाचतो? काय संग तार जुळीतो? कोणा संग तार जुळीतो? अरे तार जुळायला सुद्धा जोडणारा चांगला लागतोय, त्याला संत म्हणतात. बघा त्याची संत चकारात्मक आहे. ज्यांचा हेत विठ्ठली म्हणजे फक्त भगवंत. मग एखादरी कीर्तनामध्ये देवाचं काही उद्धाराचं निघत का? निघत 50,000 नाही 75,000 द्या, पण उद्धाराचं एकच सांग ना. कशाला उद्धार होईल? ज्या गोष्टीला उद्धार होतो ना ती गोष्ट सांग जगाला, नाही सांगत. बघा ना, उजळावया आलं वाटा, काय आलो? उजळायला का बुडायला? आम्ही वाटा मोडून टाकल्या. उद्धार आम्ही मालच बदलून टाकला. इथं सांगायचा आई माझी बाप माझी सांगायला लागलो आम्ही. तुकाराम महाराजाला येतच नव्हता कळवाळा आई बापाचा, यालाच लय येऊ राहिला. नाही ना बाय बाप, तसं नाहीये बरं. संतर्पण इतकं सोपं नाही. संसाराला काडी लावा लागत तिथं संतर्पण मिळतंय. आपण जेवणी जेवविलो का संतर्पण करी तुका. आम्हाला जगाशी जेवाशी काही घे नाही. आमचं भागलं ना बाद झालंय. आमचे पाय धुवून चौरंग टाकून रांगोळ्या काढून चाललंय. आणि जे संताचे पाय रस्त्यातून जात होते तर गल्ल्या वाटत होते. ज्या नदीमध्ये आंघोळ करीत होते तर ती इंद्रायणी बाटत होती. आणि आता त्या इंद्रायणी मरायला लोक बाटू राहिले. हे त्याच्या बोखांडी तर ते त्याच्या बोखांडी. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्र नाही
त्याच्याशी संताला घेणं नसतं. संतांना संताचा ठोका सोडायचा नाही. संतांना संताचा हे का सोडायचा नाही. आता एखादा दुकानदार हे जरा बारीक कीर्तन ऐका, 9:15 वाजून गेले, 45 मिनिटं माझ्या हातात आहे. बघा, एखादा दुकानदार हे त्याचा धंदा काय, त्यानं काय करावा, एंडो सालपान प्यावा. याना त्याचं काम आहे सकाळी लवकर उठावा, आंघोळ पांघोळ करून निघावा, चाव्या घेऊन सकाळी 6 वाजेला शटर उघडावा, 2 अगरबत्त्या लावावा. बरोबर आहे ना. शटर उघड करून बसावा कोणाचं काम आहे, दुकानदाराचं. बरोबर आहे की नाही. नाही ना, आता लय काम आहे, लोक गावातच नाही, मग काय कडू तीर्थयात्रेला गेली काय लोक. तू हा धंदा आहे ना, तू उघडून बस शटर कर, कधी गिराईक येईन सांगता येत. तसं आहे, संतांना संतांचं काम करावा, उद्धाराचा मार्ग सांगावा. सगळ्या करता जरी असला उद्धाराचा मार्ग, हो सगळ्या करता जरी असला तर सगळ्याच्या नशिबात नाही. कलियुगी उद्धार हरीच्या नावे, कलियुगी उद्धार हरीच्या नावे, हरीच्या सांगितला का नाही का, आलू सांगितला का, जे जवळचे त्यासाठी सांगितला. आणि विष्णुमय जग गच राहतो. विष्णुमय जगवाल्या म्हणणाऱ्या 500 ठुले का डोळे वटरून पाहतो. 500 जर ठुले ना हिरी नोट, डोळे वटरून पाहतोय. आणि एखाद्याने 10 रुपये ठुले तर त्याला पाहत बी नाही. 500 वाल्याला खडी साखर आणि 10 रुपये वाल्याला मोबाईल उचकीत बसत आहे ते. आणि विष्णुमय जग, याला विष्णुमय जग म्हणतात. गावात एका माणसाला म्हातारपणाला पोरग झालं. गावात एका माणसाला म्हातारपणाला पोरग झालं. म्हातारपणाला अगदी आता शिट्टी वाजायचा टाइम आला आणि काय देव पावला का नु त्याला, काय त्याच्या देवाच्या बी देव बी लई खोडीचा आहे. एकाकडे खंडी काढे आणि ज्याच्याकडे घर भरलं त्याला तोंड धरलंय. त्याला मीठ चालत नाही, त्याला साखर चालत नाही. आता एंडो सल्पन पी आता, त्याच्या घरी काहीच नाही. फार पेटून दिलं 6 महिने इजाचं नाही, पण त्याच्या घरी काही नाही. पण कर्म धर्म संयोगानं म्हातारपणाला त्याला काय झालं, पोरग झालं. पोरग झालं, पोरग झाल्यानंतर त्याच्याकडे 50 एकर बागायती जमीन, 10-5 गडी कामाला, 12 बैलाची आसमी. आता तर नाही सांगत फुकण्याचं कधी, त्याच्यावर सारे बोखंडी बोजी राहत्या. इकडं लय दाखी द्या, आय फॉर्च्युनर मध्ये हिंडती, पण तिच्या बोखंडी कर्ज राहत. मग सल्ला घेतला घरी होम मिनिस्टरचा. दोघच होते घरात, मी या बीबी राजी. हा, कोणाला सांगायचंय ते, अरे आपल्याला म्हातारा पोरग झालं, एवढी इष्ट का काडी लावायची का आपल्याला, आपण गावाचं खाऊन बसेल, सगळ्या सप्त्याला आपणच पुढं होतो, वरंगणीला माग पुढं आपण साऱ्या गावाचं खाऊन बसेल. लोकांचे बारशे खाल्ले, लोकांच्या हळदी खाल्ल्या, लोकांचे लग्न खाल्ले, काय नाही खायचं सगळं खाल्लं. अरे पण आता देवाने दिलं ना, मग आपण काय करू, गावाला गुलाबजामुची पंगत देऊ. हा, चांगला डिजिटल बो आणू. मग आता ठरलं. ते ठरल्यानंतर गावामध्ये स्वयंपाकी लावला, राजस्थानी स्वयंपाकी आणली महाराज. अगदी बासुंदी, गुलाबजामू, हाय एवढं आयटम केली, जाऊ दे तुमच्या तोंडाला पाणी, एवढे आयटम केले त्यानं. आणि काय झालं मायबाप बर का, आता एकलपाई म्हणल्यानंतर कोण राहत नाही. मग त्यांना गावाचं परत सांगितलं, हे मित्रमंडळ राहते ना, हे सगळे हे उष्ट्या बशापेत, हे त्याला सांगितलं, हे परव सगळ्यांना वाटू लागा बरं का. मस्त पैकी पुरी, बासुंदी, आबा बाबा 2-4 भाज्या, सगळं आयटम व्यवस्थित केले त्याने. बिचाऱ्या चिकार केले, खाऊ द्या, वकुस्तर खाऊ द्या. काय म्हणून राहिला तो शब्द ऐका बरं का, मला काय सांगायचे.
वकूस तर खाऊ द्या, पडलं तरी चालाल. मा शेवटचा कार्यक्रम आहे. आता मला पुन्हा खाऊ घालणे नाही. देवाची कृपा झाली ना, मला लेकरू झालं ना, बस 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 बस. आता गावाला तृप्त करायचं. येणारा चांगला आहे का ना, उदाहरण तर करण्याचं आहे का नाही. पण माझ्यासारखे राहते यंगरट. हा हे यांच्या लिंबू ना इस्त्री लिंबू कापून घ्या, इतके बेकार. हे टक हे काय करते, हे भाज्या घेत नाही, वरण घेत नाही, हे शेलका माल घेते, शेलका माल. हा आणि पंक्तीत वाढायला जाते. पंक्तीत वाढायला गेल्यानंतर काय करते, हे तोंड कोण वडी. मा जर दोस्त असला का 2 गुलाबजामू ज्यादा तर बापाचे घरी. मा दोस्त आहे तो, मग 2 गुलाब नाही घ्या ना, ते म्हणतात नाही रे मला जेवण येले ग, नाही नाही जा पडू द्या, त्यानं सांगेले पडू द्यायचं याला का. आणि जे मागू राहिले बिचारे लेकर, गरीब लेकर येऊन बस द्या, ते मागू राहिले मामा मला द्या ना, मामा मला देऊ ताटातला काढून घे, ते तो बापाच आहे घरी. साधू संतांना वाटा करता दिलं का तो, घरात न्याय करता दिलं, मग कोणा वाटायचं. दृष्टांताच्या सिद्धांताकडे या. हा देता देव विटा, देणारा उदार आहे. विटेवरी ज्याची तोची एकदान. अरे तो एवढा दानशूर आहे, त्याला जगा करता खुलं केलाय. ती गोष्ट सांगत का नाही जगाला. तकदीर गांडू तो क्या करेगा पांडू. नाही नाही नाही, उदाराचा मार्ग सगळ्या करताय, पण सगळ्याच्या नशिबात नाही. आणि सगळ्याच्या नशिबात येण्याकरता जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. मायबाप संत जर म्हणून घेत असेल तर संतांची लक्षणं पाहिजे. चातुर्य आरवी, महत्व लपवी, पिसे पण मिरवी आवडीने. चातुर्य लपवतोय जो, दाखवत नाही मला येतं मला काय गाजर येत आहे तुला. हा चातुर्य हरवी, महत्व लपवी, स्वतःच महत्व कधीच सांगत नाही. मग एवढी कथा झाली, 252वी कथा झाली. थांब तू एक दिवस व्यथा होणार आहे. कथा त्वा लोकाची केली, कथा त्वा भागवताची केली. परीक्षितांना भागवत जे सांगितलंय, राग येऊ नका देऊ तुम्हाला बरं का. मला काही तुमच्याबद्दल बांध नाही, आणि मला काही परीक्षितांना एकदा भागवत ऐकलंय, सुखानं एकदा सांगितलंय, 7 दिवसातच सांगितलंय. आम्ही पण 7च दिवसात ऐकतोय. आम्हाला काही 8वा दिवस आहे का. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि आयतवार, बरोबर आहे ना. आजचा खंडोबाचा मग 8वा दिवस आहे का माझ्यासाठी. मग परीक्षितीचा उद्धार झाला, माझा का होत नाही. कधी वाटत का वाटत नाही. परीक्षिताला सुख भेटले, आम्हाला सुख भेटत नाही. याची वाण आहे आज जगामध्ये. संत मिरवायला, टेंभा मिरवायला लय नंबर 1 आहे आम्ही. आबा बाबा 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 पट्ट्याचे धोत्र आहे आम्हाला. पण मायबाप उद्धाराचा मार्ग माझ्या जीवनात नाही का. पूर्वजन्मी पाप गेले ते हे बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविताती वीर कोंदले, ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. दोन्ही नेत्र कोचे झाले रे, कोचे का. संत जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती, देह कष्टविती अंगचूर आहे का परोपकार, आयशी कळवळ्याची जाती. हे सगळं संतांचं लक्षण मी तुम्हाला वर्णन करतो. आणि या व्याख्येमध्ये माझे ज्ञानोबराय बसते. आणि ज्ञानोबरायांनी काय केलंय बघा. मला गंज सांगा वाटत आहे, पण बंधन राहतात. तुम्हाला गंज वाटत आहे सांगावं, पण माझी गाडी तिकडे कोकती ना. मी तर असा दावणीचा बांधले ना, जाऊ द्यायची, एवढं खाली येऊन बोलतच नाही. सच कहू तो बाप कुत्ता खाता है, नहीं झूठ बोलू तो बाप कुत्ता खाता है, सच बोलू तो मां मर जाती. अशी गंमत आहे. खरं सांगायला जावं का वेळ लागत. धापल्या काढायला काही लागत नाही. धापल्या कोणी कुठून काढता येते. आडा टोला आणला तरी निघती, उभा टोला आणला तरी निघती. जीवनामध्ये
तुमच्या आमच्या जीवनामध्ये संत येत नाही याला कारण बघा. संत कळत नाही, एकटा संत होत नाही. संत काही गाजरगावता सारखे कुठे उगत नाही. बहुआवघड आहे संत भेटी, परी जग जेटी करुणा केली. संत जगात होत नाही, झाले तर कळत नाही, कळाले बी ते स्वीकारायची तयारी नाही राहत. कारण ते सामान्य जगतात, सामान्य राहतात. जे दिलं ते खातात, जिथं बैस म्हणलं तिथं बसतात, आणि उठ म्हणलं तर उठतात. संत नव्हते जगा साच्या सारखे, संत नव्हते जगा साच्या सारखे, संत नव्हते जगा साच्या सारखे, संत नव्हते जगा साच्या सारखे. दिसायला माणसं असतात पण हसायला संत असतात. ते देहावर उदार झालेले असतात. समाजानं नाही तुकडा दिला तरी समाजाशी काही घेणं नसतं त्यांना. नका पुढं पुढं करू तुम्ही. नाही जरी खायला दिलं ना कप भरच्या नाही पाळला तरी ते कधीच म्हणणार नाही. बोरगावांचे लोक लय यंगरट होते, कधीच म्हणणार नाही. ज्याला म्हणायच्या तिथे ते संत नाही. करी शिती देवा करी माझे सुखी. मग काय झालंय? जगाच्या कल्याणाकरता अवतार धारण केला, पण कर्म धर्म संयोगानं कर्मरेखा चुकत नाही माई बाप. कर्मरेखा देवाच्या बापाला चुकली नाही. कर्मरेखा जगजीवना कर्मरेखा कोणाला चुकत नाही माई बाप. बघा कर्म धर्म संयोगानं विठ्ठल पंतांना संन्यासानंतर मुलं झाली. समाजाने किती त्रास दिला. आम्हाला चांगलं खावं वाटत, चांगलं राहावं वाटत का नाही? मग त्याला वाटत नसं का? ते माणसं नव्हते का? पण इतक्या करंट्या कपाळाचे लोक होते का जे मागून आणलं ते सुद्धा खाऊन नाही गेलं. आणि आता ज्ञानोबा माऊली काय वाटत असेल त्या ज्ञानोबाला? काय वाटत असेल? त्या ज्ञानोबाच्या जीवावर सगळे पोस राहिले तिकडं लाखाना. आता 16 झाला का नाही? लाखानं लोक पोट भरू राहिले ज्ञानोबाच्या जीवावर, आणि त्या ज्ञानोबाची तुकड्या करता मौत. काय वाटत असेल त्यांना? एक दिवस ज्ञानोबा राय बसलेले असताना मुक्ताई सांगते, दादा आपण मांडे करायला पाहिजे. जग सगळं चांगलं खातं रे दादा, पण नशिबात नाही ना ग मुक्ताई. आणि कुठून आणणार? लोकांना मागून आणलेलं पीठ किंवा मागून आणलेली जी भाकर आहे तीच खावा लागेल ना. इंद्राईच्या पाण्यामध्ये भिजून खावा लागत असे मायबाप. परंतु मुक्ते तुझी इच्छा झाली ना, हरकत नाही, करू आपण. जा गावामध्ये खापर घेऊन ये. मुक्ताई निघाली. चिमुकलं वय आहे माझ्या मुक्ताई. मुक्ताई निघाली. निघाल्यानंतर अरे सगळेच मेंटल नाही राहत, सगळेच उडेल बल पण नाही राहत. कोणाला तरी दया येते संताची बर का. हा येते. सांगितलंय मुक्ते नाही तर आम्हाला बी ताण देते, आम्हाला बी त्रास होतो. बरोबर. मुक्ताईने घेतलंय ते खापर. निघाली. अरे आता तरी सिद्ध भेटायला जायला रस्ता आहे. तेव्हा काय असं येड्या बाबळी आणि अजान वृक्ष दाट घन दाट होते. त्या किर्र त्या जंगलातून माझी मुक्ताई निघाली. आणि तिकडून विशोबा खेचर येते. आणि विशोबा खेचरानं बघितलंय मुक्ताई संन्याशाच्या कार्टे आणि मांडे खावा वाटा देतो मला. हातातलं खापर बघितलंय. घोड्यावर बसून चाललेले होते. बुटा सगट पाय त्या खापरावर मारले विशोबा खेचराने मायबाप. मारल्याबरोबर खापर फुटून गेलं. लेकरू रडायला लागलाय. काय करू शकणार? तुमच्या बापाची सत्ता आहे म्हणून. तुमचं मनगट धरणार ना कोणी नाही म्हणून.
रडायला लागली मुक्ताई. रडत रडत ज्ञानोबांच्या त्या सिद्ध बेटावर गेली. ज्ञानदादांना ओळखलंय, जे व्हायचं नव्हतं ते झालंय. मुक्ते, दे सोडून काय समाजाच्या नादी लागते? दे सोडून. तुला मांडे भाजायचे ना, पाठीवरही मांडे भाजले, बरोबर. पण इतकी रड जात राहते, भाग्याचा उदय व्हायचा राहतो बरं का. संताचा तुम्ही विरोधातून जरी विरोध केला ना तरी तुमचं कल्याण आहे. विशोबा खेचरानं तसंच मागं गेलं, पाहू हे कसं करतात म्हणून. चौकडून ती कुटी बांधलेली होती काड्याची, त्या कुटीमध्ये ताटीमध्ये गेले. त्या फटीतून विशोबा खेचर बघताय. पण माझ्या ज्ञानदादांना योगाच्या बळानं ते मांड भाजताना पाहिलंय विशोबा खेचरानं. बघितल्याबरोबर अरे बाप, काहीतरी वेगळं असलं पाहिजे या लोकांजवळ. यायला गंडा थोडा येत असन, छुछा येत असन, यायला यायला अग्निकस काय पेटीला यायला छुछा येत असन. मेंटल खोपडीच्या डोक्यात हेच राहत. गंड्यात वाड्यानं होत नाही बरं का. किती शांत्या करा तुम्ही, किती पितृदोष काढा, तुमच्या भोखंडी पित्र बसेलच. किती शांत्या करा तुम्ही, मराच्या टायमाला कोणती शांती करतो? आता शिट्टी वाजायची घरघर लागेले, बरोबर. आज क्या देऊ राहिले, आता कोणती शांती करतो ती? कायची शांती करतो ती? नाही. मग बघितलंय पाठीवर मांडे भाजले, घाम फुटलाय विशोबा खेचरांनी. घाम फुटल्याबरोबर अरे बाप रे, हे काहीतरी वेगळ्या विभूती असल्या पाहिजे. अरे रेड्याच्या मुखातून वेद बोलवायला कळालं नाही काय? हा, कळालं नाही? निर्जीव भिंत चालवली, कळालं नाही का? अरे मरेल माणसाला जिवंत करून ग्रंथ लिहिला, टकुरे ध्यानावर आहे का? त्याला आम्ही वाळीत टाकायला निघालो. पण विशोबा खेचराने बघितलंय. बघितल्याबरोबर ज्ञानोबारायांमध्ये ती क्रिया चालू होती. मांडे भाजले आणि विशोबा खेचर समोरून आहे. भाग्याचा उदय व्हावा लागतो बरं का. विशोबा खेचराच्या भाग्याचा उदय जवळ आला. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, दाटून आलेला होता. बघितलंय, कीर्ती कळाली. नव्या सामान्य महिमा संतांचा कळाली, चाकाटले. चाकाटल्यानंतर पण ग जाईना. नवल अहंकाराच्या गुटी, विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी. हा ग जाईना. संन्यासीची करटे, संन्यासीची करटे. पुन्हा लागले, जागी झाला. ज्ञानदादा सांगतात, तुम्ही सांगितल्याप्रमाणे धर्म मार्तंडानं जे सांगितलं तसे आमचे बाईबाप ढकले का नाही? देहांत प्रायचित्त सांगितलं का नाही? गेले ना. मग त्याच्यानंतर तुम्ही शुद्धीपत्र देणार होते का नाही? पण तुम्ही दिलं नाही, त्याला आमचा दोष आहे का? नाही, शास्त्रात त्याला प्रायचित्तच नाही. आणि तुम्ही काय दिल त्याला? जर शास्त्रात प्रायचित्त नेल नव्हतं तर दिलं कस काय? मग ज्ञानोबरायांना त्या गोष्टीचा, अरे भाजलेली मांडी सुद्धा जगाला खाऊन नाही दिली, खाऊन नाही दिली. शास्त्रार्थ झाला विशोबा खेचरांचा, ज्ञानोबरायांचा शास्त्रार्थ झाला. शास्त्रामध्ये बघा ना तुम्ही, मायापेक्षा गणेश महाराजाला चांगली यायला लागली का? मैलाई जळची. मग तुला गाजर तू आज्ञान झाकू नको ना. चहापेक्षा काटल्यातलंही गरम राहत्या. अरे नम्रता ठेवणं कुठं तरी. त्यांना येत ते घासले ना. तू मधून उठलाय भुईपोडासारखा, मग थोडा नम्र राह ना.
पण नाही ना, राग आला ज्ञानोबा राहायला. आपण समाजाच्या इतकं लांब राहून सुद्धा, समाजाकडून काही न घेता सुद्धा जीवन जगायला लागलो, तरी लोक जगू देत नाही. म्हणून विश्ववा खेचरानं आपल्या तीव्र बोलून निघून गेले, निघून घोड्याला टाच मारले. निघून गेल्यानंतर ज्ञानोबा राहायला राग आला, अतिशय राग आला. उपदोनी करंटा नेले अद्वैत वाटा, उपदोनी करंटा नेले अद्वैत वाटा. उपदोनी करंटा नाही कळत अद्वैतात कुसरी विरळा जाणे. अरे जगाच्या कल्याणाकरता एवढं कोट्यवधी वर्षाचं ज्ञान सांगून ठेवलंय, का कळत नाही समाजाला? म्हणून जग समजून घेत नाही. वाजत असे बोंब कोणी ना ऐकती गाली. म्हणून ज्ञानोबा राहायला सात्विक राग आला. आणि ज्ञानोबा राहायला निवृत्ती दादा सोपान काका बाहेर गेलेले होते. मुक्ताई एकटी होती. मुक्ताईला काढून दिलं बाहेरून, ताटी लावून घेतली. आणि लावून घेतल्यानंतर आत्मपरीक्षण करायला लागले. काय आपलं चुकत असेल? आपण समाजाला एवढं चांगलं सांगत असताना, समाजाकडून कशाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष निराकांक्ष निस्वार्थ जीवन जगत असताना एवढा त्रास आम्हालाच का? आमचे गणेश महाराज, आम्हालाच का? देवाचं कार्य करणाऱ्यालाच त्रास का? पुण्यवंत पाताळ लोकी नेला. बरोबर आहे ना? कीर्तिमानाचा अपमान केला. का केला? का केला? एक दृष्टांत सांगतो, माझ्या मतीवर येतो. अभंगाच्या पहिल्या चरणाकडे येतो. काय झालं? एक संन्यासी महात्मा होता, सर्व संघ परित्याग केलेला, गावामध्ये भिक्षा मागायला आला. काही झोळी नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. जगाला फक्त मागायचं दूध, या मड्याला चालावं लागत. म्हणून मागितलंय त्या माणसानं, मला काहीतरी शिळी पाकी भाकर असेल तर द्या. आता पहिल्या घरात घुसल्यावर त्या बाईने त्याचं सातबारात काढला. चांगला तरणा बांड आहे ना, फोडे तर 2-4 होती ना, काम धंदे करता येत नाही का? उठते सुटे तर वर थोबड करत्या, निघत्या. तिचे पोरमधून आले तरणे बांड, हे शिव्या द्यायला लागले. तिथं बाजूला पारावर बसलेली लोक होती, अशी तरुण मंडळी होती तुमच्यासारखी. त्यांनी पाहिलं की बाई इतकी त्या बाबाला शिव्या देत होती, ते पोरं देत होते. त्यांनी सांगितलं तुमचं कल्याण हो. इंगळे महाराज ऐका बरं का, खिशातला दृष्टांत नाही, बघा सिद्धांत काय सांगतो त्याचा. तुमचं कल्याण हो. निघले तिथून. त्यांना भीतीला भीत खेटून दुसरं घर होत आहे. त्या घराजवळ गेल्यानंतर ओम माता भिक्षान भवती, त्या माईला भिक्षा मागितली. त्या माईने सांगितलं बाबा तुम्हाला भूक लागली ना, बसा. माझं वरण झालेलं आहे, मी भाकर थापू राहिले, ताबडतोब चुलीची भाकर देते आणि तुम्ही पोटभर जेवण करा. बघा बर का, दारावर दार आहे. एकानं घोडे लावले, दुसऱ्या माऊलीनं अगदी भाकर शेकून काढली चुलीवर. एक भाकर दिली, त्यानं मस्त आळा मारलाय, त्याला वरण टाकलंय, दणकून हाणलंय. हाणल्यानंतर काय झालंय, हात बीत पुसले. निघताना तुमचं वाटुळ यायचे डोके गेले फिरून. जे पाहत होते का यायचे नाही, ती जे पाहणारे होते त्याचे डोके फिरले. बाबाला इथं शा दिली. आता बाबा म्हणतो तुमचं कल्याण हो. आणि ज्यानं पोटभर पार तिसऱ्या हुकम्या लोक हाणलंय तिथं, तिथं म्हणते तुमचं वाटुळ हो. भानगड काय? जर पुढं जाऊ दिलं, जर पुढं जाऊ दिलं आणि ही आडी झाली. महाराज तुम्ही ध्यानावर आहे का? तुमचे तिन्ही फ्यूज जायले. म्हणजे काय झालं? म्हणजे ज्या घरात तुम्हाला भाकर दिली नाही त्या घराला तुम्ही कल्याण हो म्हणून सांगतात, आणि ज्यांनी तुम्हाला भाकर दिली, पोटभर जेवण घातलंय, त्याला तुम्ही सांगता तुमचं वाटुळ हो. याचा अर्थ सांगा आम्हाला. तसं जायचं नाही, नाही तर तुमची समाधी इडच. त्यानं सांगितलंय भाऊ, याचं उत्तर तुम्हाला 12 वर्षांनी. तुम्ही काय आता म्हातारे नाही, दात पडेल नाही, तुम्ही अजून आहे ना, आणि मी काही म्हातारा होईल नाही. याचं उत्तर तुम्हाला 12 वर्षांना देईल. त्यांनी सांगितलं बघा बरं का, त्यांनी सांगितलं माझा नंबर लिहून घ्या. ठीक आहे म्हणे. बाबा निघून गेले. 12 वर्ष साधना झाली.
त्यांची निघून गेले. साधना केली. साधना केल्यानंतर 12 वर्षानंतर महात्मा पुन्हा त्या गावामध्ये आला. तेव्हा तरुण मंडळी चांगली होईल होती. मिशा चांगल्या येईल होत्या, ढवळ्या करून काळ्या करेल होते. ते आले महाराज. आल्यानंतर अरे इथेच बर का, इथेच म्हातारं आहे बर का. जवळ येऊन दिलंय. आबा तुम्ही 12 वर्षापूर्वी गचरा नगर त्याच्याकरता आलो. मला धंदा काय दुसरा, एवढ्या करता चालू. बर मग थांबा, जसं तुम्ही जिथं बसेल होते तिथंच बसा पारावर. बघितलंय पहिल्या घरी ज्यांनी शिव्या दिल्या होत्या ना, त्याच्या घरी ट्रॅक्टर, त्याची हवेली चांगली, रेलचेल, पण खायला बसले का एकाच्या तोंडात घात जात नव्हता. लक्षात आलं दृष्टांत नाही सांगतो, उलगडून सांगतो ना. तसा तुम्ही बी सोडू नका, मला गाडीला टाइम आहे अजून. हे ट्रॅक्टरवर गेले का तिथूनच राईट होऊन यायचे. यायला 10 फुटाचा रस्ता पुरायचा. माऊलीनं किती चांगली वाटून घाटून जरी भाजी केली ती म्हणते तो आपण अशी शिकली का, धरला परत का तिच्याच तोंडावर. माय बापाला म्हणायचे तुम्ही आमच्या करता काय केलंय, ते म्हणे 2-2 ट्रॅक्टर घेतले तुम्हाला. आई बापाला हाताकडून काढणारी निघली. इतकं गंज आहे, पण घरामध्ये एक नाही एखादं बाप नाही लोकात. पण ज्यांना सांगितलं होतं तुमचं वाटुळं होईल, त्या घरामध्ये रोजानं जायचंय, लोकांचा कापूस आणायचाय 10 रुपये किलोनं वेचून. पण घरामध्ये चूल पेटली ना, ताटाला ताट लावून जेवावं. आई वडील जेवल्याशिवाय पाणी सुद्धा प्राशन करणारी संस्कारी लेकरं निर्माण झाली. वाटोळं झालं कोणाचं? संत काळाला सुद्धा 1 किलोचा भेजा लागतो. बहु अवघड आहे संत भेटे, 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 आहे संत भेटे, बहु अवघड आहे संत भेटे, बहु अवघड आहे संत भेटे, बहु अवघड आहे संत भेटे. करुणा केली हरी जगले दे, करुणा केली सहज बोलण्यामध्ये जगाचं कल्याण आहे. सहज बोलणे हित उपदेश. संताची भाषा कळायला पाहिजे. बसलेल्याला कळून चुकलंय महाराजाला काय म्हणायचं होतं. असं राहतंय जीवनामध्ये. लय कमवू नका. तरुण माणसांना लय पैशाच्या नादी लागू नका, पागल होऊन जाशाल. नाही 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 नाही, कमायचं काय करता? सुख मिळाय करता. मग पैशात सुख आहे का? पैशानं तुम्हाला गुजराती राजस्थानी थाली भेटत, पण भूक नाही भेटणार. हाँ, धन से अन्न मिल सकता है लेकिन भूख नहीं मिल सकती. धन से बिछाना मिल सकता है लेकिन नींद नहीं मिल सकती. धनाला सीमा आहे काहीतरी. म्हणून कमायचं नाही असं नाही, कमवा. पण कमवत असताना आमच्या आता कधी स्मारक तुम्ही हे ऍडजस्ट कसे करता? अरे हाय तरुण तर घ्या करून. मेले तर रुपया सुद्धा शेजाऱ्याचं घ्यावं लागतंय. मग आपले पैसे आपण कामाचे ना आपण खर्चून घ्या ना. हे मागचे चोर आहे ना, मागचे नाही आपल्या पुढचे चोरी ये. म्हणून जीवनामध्ये ज्यावेळेस ज्ञानोबरांच्या
त्या रागाचा पारावार राहिला नाही, ताटी लावून घेतली आणि त्या ज्ञानोबाला मुक्ताई योगी पावन योगी पावन जनाता साहे अपराध जनाता साहे अपराध जनाता साहे अपराध जनाता हो रागे मुक्ताबाई ज्ञानोबरायला सांगतायत, तुम्ही योग्याची माऊली आहात. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, तुम्ही योग्यामध्ये शिरोमणी आहात, वैष्णवामध्ये महान आहात, संतांमध्ये महान आहात. तुमच्या सारख्याला हे शोभत नाही. जर राग चुकला का बाबा, जर जरी आता खाली जर आलं स्वरातून ना, याचे 3 फ्यूज उडत. अरे सगळेच काही आईच्या पोटातून शिकून थोडी येले. आमच्या सारखे मेंटल राहते ना, काही काही आई ते उठेल. आम्ही काही आड्यांनी जायला नाही, कुठं जायला नाही. आम्ही काही कुठं आडगात ना उभं केलं कीर्तनात. आपल्याला काही कळत नाही त्याच्यात. चुकलं तर समजून घ्यायचं, चिठ्ठी कुठं तर जात फट. अरे नाही ना तसं. भजन काऊन बंद पडले, हे वारकरी संस्था काऊन निघल्या होता महाराज. मला येत नाही, मी वासरात लगडी गायशी आणि खाली आज कुठं वाजी द्या का, कसं वाजी द्या. तू आईच्या पोटातून शिकून आला काय, कसं वाजी द्या. आम्ही जुन्या लोकांना यायला संघ घेऊन नाही बसले म्हणून आहे ना, म्हणून परमार्थ बंद पडायचे. अरे काही काही गावामध्ये आहे ना, मडे आहे ना, मुख्य न्यावं लागत. त्या मुख्य माहिती ना तुम्हाला, काहीच नाही राहत यायच्या मग वाजाला आणि गाजाला. जन्माला येऊन काय फायदा आहे मग. म्हणून मुक्ताई सांगते, ज्ञानदादा संताला हे शोभत नाही. योगी पावन मनात असलं पाहिजे. तुम्ही जगाकरता खूप ज्ञानाला ज्ञान सांगितलंय, जीवन मुक्ताला ज्ञान सांगितलंय, साधकाला ज्ञान सांगितलंय आणि सामान्य जीवाला सुद्धा तुम्ही दादा ज्ञान सांगितलंय. एवढ्या उच्च कोटीचे तुम्ही असताना सुद्धा तुम्हाला राग यायला नाही पाहिजे. पण आला तरी पण दादा तुम्ही बाजूला करा तो राग. हो, तुमच्या मनामध्ये काही ठेवू नका, कारण जे त्रास देणारे ना ते सुद्धा ब्रह्म आहे आणि जे त्रास सहन करणारे ना ते सुद्धा ब्रह्म आहे. कोण कोणाला त्रास देत आहे, कोण कोणाला त्रास देत आहे. आमचं कर्म आम्हाला त्रास देत आहे. कोण रिकामा नाही तुम्हाला त्रास द्यायला. नको ते ढोसलंय आणि 2 लिव्हर गेले, त्याला कोण काय करी. देवानं तर चांगले दिले होते की नाही, देवानं चांगले दिले होते. नको ते पिऊन, नको ते खाऊन, नको ते राडे करून ते दोन्ही गेले. मग त्याचा दोष कोणाचा. मग देवाला दोष देऊन काही फायदा का नाही ना. माय बाप आपल्या कर्माला दोष द्यावा लागतो. आपण मागच्या जन्मात यांना काहीतरी त्रास दिलेला असेल म्हणून आपल्याला तो त्रास सहन करावा लागतो. तुम्ही पावन आहात, योगी पावन मनाचा. आणि तुम्हाला समाजाचा अपराध जर सहन केला तर जगाच्या कल्याणाचं ज्ञान शेवटच्या माणसा पुरुषार्थ सिद्धी 4 घेऊन या आपुल्या हाती रिगाला भक्ती पंथी जगा देत. ही भक्ती आपल्याला शेवटच्या तळागाळाच्या माणसापर्यंत जर घेऊन जायची असेल ना तर त्यासाठी काय करावं लागेल. तुम्हाला या विश्वाचा राग पोटात घालावा लागेल.
विश्वरागी झाले वन्नी, संती सुखी व्हावी पाणी. जग राग भरलं, जगाचा रोष वेगळा आहे, कारण ते सुद्धा कर्मबंधनात गुंतलेले आहे. पण आपण मुक्त आहोत, आपण समाजापेक्षा वेगळे आहोत, कारण आपण ते तत्व परिपूर्ण आपण काय केलेलं आहे, आपल्या जीवनामध्ये त्याचा अनुभव घेतलेला आहे निवृत्ती दादांच्या कृपेनं. हो, जी गोष्ट मिळाली ना तुम्हाला, निवृत्ती दादा काय सांगितलंय तुम्हाला, अरे आपण किती श्रेष्ठ परंपरेचे आहोत ज्ञानदादा, तुम्ही विसरला. तुम्ही ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय ज्ञानदादा, शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी, नेनो काय त्रिपुरारी सांगितले. जे सांगितलंय ना, जे शंकरानं पार्वतीच्या कानात सांगितलं ना, त्या परंपरेचे तुम्ही आहात. तुम्ही आयऱ्या गायऱ्या खंडू पांडूचे नाही ना. ज्ञानदादा तुम्ही श्रेष्ठ असताना सुद्धा होऊ द्या ना, जग राग भरलं तर झालं काय. तुम्हाला त्या ज्ञान निवृत्ती दादांना जे ज्ञान सांगितलंय, ज्ञान गुढ गम्य म्हणायसाठीच का, काय लादलंय, काय सांगितलंय निवृत्ती दादांना. गुरुने कानी फुंकीला वारा, 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 गुरुने कानी फुंकीला वारा. देह भाव गेला सारा, देह भाव गेला सारा, सांगितलंय ना, जे शंकर जपतो ना ती परंपरा तुमच्या जवळ आहे. ध्यानी बैसोनी शंकर, 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 राम नाम जपे सारे, 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 नाम जपे सारे. जानी बैसोनी शंकर, जानी बैसोनी शंकर, जानी बैसोनी शंकर, जानी बैसोनी ज्ञानी बैसोनी शंकर. काय करतात शंकर, आणि ती परंपरा गैनीच्या गोरक्ष गैनी निवृत्तीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आली दादा. आणि त्या गोष्टीना परिणाम होतो, तुम्ही त्या गोष्टीचा राग जर धरून बसलात तर जगाचं कल्याण होऊ शकत नाही दादा. उघडा दाटी. पण ज्ञानदादाला अजून ज्ञानदादाचा राग शांत नाही झाला. मुक्ताई विनंती करते, दादा अरे जगाच्या कल्याणाकरता आपला अवतार कार्य आहे. फार कमी वेळ आपल्या हातामध्ये आहे, आणि कमी वेळेमध्ये आपल्याला जगाचं कल्याण करायचं आहे. आणि तुम्ही जर असं बसाल, टाइम इज मनी. म्हणून ज्ञानदादा तुम्ही राग बाजूला करा, कारण तुम्ही ज्या गोष्टीची भक्ती करताय त्या गोष्टींना राग जातो. काम क्रोध बंदी काने तुका म्हणे दिले दोने, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. काम क्रोध बंदी काने आम्ही दिले दोने, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई.
जातो. ती गोष्ट तुमच्या जवळ असताना तुम्हाला राग कसा येतोय? दादा, राग बाजूला सारा, विश्व कल्याण डोक्यामध्ये आणा. आणि जोपर्यंत तुम्ही ते करणार नाही ना, तर जन्माला येऊन आपलं सुद्धा सार्थक होणार नाही. दादा, तुम्ही त्याच्यातून बाहेर आ. विश्वरागे झाले म्हणजे संती सुखी व्हावी. तुम्ही अंतःकरण विशाल करा. हो, सोन्याला परीक्षा राहते. गिल्टाला कधी परीक्षा पाहिली काय तुम्ही? तांब्या पितळाला कधी परीक्षा आहे का? यथा चतुर्भी कनकम परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणः. तसं माणसाच्या जीवनामध्ये परीक्षा असतात. तुम्ही संत व्हायला निघाले ना, तर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा या गोष्टीतून तुम्हाला पुढे जावं लागेल. त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आत्मसात करावा लागेल. त्यावेळेसच तुम्ही जगाचं कल्याण करू शकता. अन्यथा जगाचं कल्याण तुमच्याकडून होऊ शकत नाही. अरे पण या धर्म मार्तंडानं धर्म बुडवला ना. लोक भक्तीला भक्ती म्हणायला लागले, अनितीला नीती म्हणायला लागले, अधर्माला लोक धर्म म्हणायला लागले, भ्रष्टाचाराला लोक शिष्टाचार म्हणायला लागले. तो टरकानं भराळ वाटतो म्हणजे काय? त्यानं काही कापशी येचून आणलं काय? आमचे अन्न सुद्धा भ्रष्ट झाले म्हणून आमचे विचार भ्रष्ट आहे. आम्हाला मोठ्यापणाची आग लागली. वित्तेशना लोकेशना जगानं मानावं म्हणून आम्ही लोकांना टरकाना बुंद्या वाटू राहिलो. पण तुला माहित नाही रे, त्यानं किती डांबर खाल्ले, किती साडका खाल्ल्या, तुला माहित नाही ना. अन्न पवित्र पाहिजे म्हणून कुठं खायचं चालत नव्हतं. पहिले लोक म्हणायचे आम्हाला चालत, आता कुठं खात नाही बाबा. आम्ही काशी केली, आम्हाला चालत नाही. तू कोणा खायचंय? मांजर मारली तर सांगायची नाही. काशी केली का मला हे चालत नाही, मला कपात चहा नको. मग काय ती आता काय औषधाच्या डब्यात पितो काय? मला हे चालत नाही, मला ते चालत नाही. काय चालत? आणि सडेल पाणी बरं चालत आहे तुला. ज्याला शास्त्र माहित नाही ते शास्त्र सांगत आहे. आता या जुन्या म्हातारे बसेल राहते, कोणी गुचकलं का तुमच्याकडे? येते का सरपंच आहे? या जुन्या म्हातारे राहते मग कमी 13 दिवस. मग ह्या सांगते बाई असं नाही करावा, ते तसं करावा, असं नाही. यायला शास्त्र माहिती का? यायचे संसार करता करता अरे फाटे ढिल्ली झाली. ते म्हणतात 13 दिवस दिवस इथला नाही पाहिजे. त्यानं आयुष्यभर लावलाच नाही तर आता इथून काही फायदा आहे? आयुष्यभर काही दिवा लावला नाही त्यानं आणि 13 दिवस दिवा इथला नाही पाहिजे. कोणत्या शास्त्रात आहे? कोणत्या शास्त्रात? मला दाखा नाही एखादा. मी माझी नोकरी सोडून देतो, तुमची कच्च्या गाड्यानं पाणी भेटेल. कोणत्या शास्त्रात आहे? पीठ जागीत आहे तुमच्याकडे? पीठ पीठ नाही जागीत? मावलं पीठ नाही जागीत का? जागीत आहे. तुमचं आमचं सारखंच आहे. यायचं वेगळंच आहे म्हणते लोक. हे काय वेगळं आहे काही मला माहित नाही. आज होतं 6 वर्ष झाली इथं पाणी भरायला मला. आज होतं लोक यायचं वेगळंच येते. काय वेगळं आहे आमचं वालं? आमच्या गुरुची ज्ञानेश्वरी वेगळी काय? मी माझ्या गुरुच्या ज्ञानेश्वरीतल्या वेळा सांगू राहिलो तुम्हाला. मग हरिपाठ वेगळा आहे काय? एखाद्या बोला द्या तुम्ही 1 लाख रुपये सुपारी द्या, त्याला म्हणतो अभंग घेऊन दाखव. तुला गाजर काही आहे ना त्याच्यात, त्याच्या आयत्या पिठावर रेगा मारू आला. जाऊ द्या, पिठ जागी द्या की नाही. मग कायचे पाय ते आया हो त्याच्यावर साऱ्या जाते. ही तिच्या बोखंडी तर ती तिच्या बोखंडी. कुठे गेलो मतर, कुठे गेलो मतर, कुठे गेलं ते? चुकली यावर फेरा पडे, चुकली यावर फेरा पडे. सैराट. आता मोदीनं वाऱ्या फिरी गेल्या म्हणून रोज मारायचं. आणि माझ्या 90 वाऱ्या झाल्या. तुला आता विमान यायचंय, थांब दर्शन. मग 90 वाऱ्या केल्या तर ही ठलाची बाई यायला पाहिजे त्यांनी पिठावर. खाऊ वाकडे तिकडे आले.
वाकडे तिकडे आले म्हणजे 84च्या योनीला घुसलंय ते. नाताचं लग्न दुसऱ्या वर्षी होतं मग थरगार झालं काय मराली तिकडं ते तिकडं 84 लाख योनीच्या एका योनी कोटी कोटी फेरा. हा तिकडं ते 84 लाख योनीच्या खाईत जाऊन पडलंय ते गटारातलं किडे झालंय ते. इथं नाही रिकामध्ये तुकड्या करता मेलंय तुमच्या घरात येईन काय ते पुन्हा. आणि हे शास्त्र सांगा द्या आणि आमच्यासारखे मेंटल ऐका द्या. आता आमचे वडील गेले होते श्रावणामध्ये. आमच्या वडिलाला अजिबात शिप नाही दिली आम्ही. ऐका तुम्ही मला माझी 5 मिनिटं घेतो तुमची वाली. अजिबात नाही शिप दिली. आमच्या वडिलाच्या जीवनात मूर्तिमंत परंपरा आलेली होती. 91 वर्षाचं वय होतं पण 3 घंटे सकाळी 3 घंटे संध्याकाळी ध्यानाला बसत होते. अरे मरावं कसं का झाकेली या घटीचा दिवा. भुका करता का पाठ करा करता जगा करताय. मूर्तिमंत आमच्या घराण्यामध्ये ती परंपरा आहे. ज्यावेळेस वडिलाला देव ठेवायचा होता रोजचं चिंतन सकाळी 3 घंटे संध्याकाळी 3 घंटे तसं पाणी पित नव्हते वडील. पण ज्यावेळेस देव ठेवायचा आपण लोकांचं पाहतो लोकांना भुकतो आपण आपलं पाहू म्हणून आम्ही सगळे बसलेलो होतो. 5 भाऊ 2 बहिणी सगळं घरगच भरलेलो. पहाटे ब्रह्ममुहूर्तामध्ये वडिलांनी सकाळी सकाळी देह ठेवला. बघा जाण्याची रीत सद्गुरूंना सांगावा. गुरुनं तसं मरू नये बाया गुरु करून माराव. घागरमाळी सारख्या टपोऱ्या जरी घातल्या ना विमान नाही यायचं नाही आलं बरं का. नाही 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 गुरु गावात चोऱ्या करीन शिष्य न दिलं माशे तरी लई झाली. हा 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 नाही 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 वर्मच नाही मरायच्या टायमाला वर्म पाहिजे. बघा मी शिपा द्यायचा विषय सांगत होतो आणि आम्ही कोणी बहिणीला त्यांना सगळ्यांना सांगितलं शिपा नाही द्यायची. ते ध्यानात बसलेले आहे त्यांची ध्यानाची क्रिया चालू आहे. त्यांचं तोंड सुद्धा आ नाहीये आणि तुम्ही त्याच्यात तोंड आ करून पाणी वती द्या का दूध वती द्या. शिपावती द्या ना. शिपा आहे ना तुमच्याकडे. हा पिठ झाकी द्या म्हणजे शिपा आहे तुमच्याकडे. सगळं बुचकं येतंय चुलत निलत सारं बोकांडी येत आहे. सांभाळाच्या टायमाला कोणी नाही आणि मेल्यावर शिपा द्यायला सारी 2 3 दिल्या. लहानी सुन राहिली होती. अगं ये आजके देऊ राहिले ये लवकर ये लवकर. ही बी आली उठत बसत घर पुसत. मोठा चमचा भरलाय ती आणि डोळे फाडीत होते. घर 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 3रा टाकेल होता टॉप. आणि लहान सुनाना चमचा भरलाय नळ्यात वाटलाय. वाटल्याबरोबर या बाया म्हाताऱ्या बाया म्हणत होत्या बाया किती भाग्यवान येतं शिपीना म्हातारी तो शिप घेतली म्हाताऱ्यानं जीव सोडला. तो या मुळच वाळला. आजूक म्हातारा घंट्यावर राहिला असतोय. तो वतलं ना त्याच्या नाकात गेलंय ते दूध. ते नागपुड्या ज्या चालू होत्या ना नागपुड्या चालूच राहत्या ना. कानेचे चापे ढिल्ले पडायच्या थोबड वाचत आहे डोळे फाडीत आहे हातपाय खोडीत आहे. तेव्हा काय चालू राहतंय नागपुड्या चालू राहत्या नागपुड्या आणि तुम्ही त्याच्यात दूध वती द्या. नागपुड्यात दूध घुसलं रे घुसलं आऊ म्हाताराला जायला सोपं झालंय. आणि एवढ्या लोकात म्हातारा निघून गेलं दिसलं कोणाला. अरे निघून गेला वारा निघून गेला वारा काळी राहिला पसारा काळी राहिला पसारा. निघून गेला वारा 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 निघून गेला वारा. ज्या रीतीनं आलो ना त्या रीतीनं देव ठेवायची क्रिया संताच्या मुठीमध्ये. म्हणून ही संताशी बदावे ते कोणी सोडवी ना. सद्गुरू लागत्या गुरगुर करणारे नाही लागत इकडं. सद्गुरू लागत सद्गुरू आणि सद्गुरू त्या रीतीनं त्या देहातून आत्मा कसा ठेवायचा ही संताच्या हातात रीत असल्या कारणानं मायबाप संताला शरण जा. म्हणून याच्यात गडबड केली आमच्या सारख्या आहे ना टुक्कड बाबून. आणि त्याचा राग ज्ञानदादाला अभंगाचं 3रं चरण
बोला शब्द से शब्दशास्त्री झाले क्लेश. काय शब्द आहेत आता हे काहीतरी आहे त्या पुण्यात मी त्याच्यावरती परंपरा येईल. जे नारदानं भागवत ऐकता तुम्ही, नारदानं जे वसुदेवाला भागवत सांगितलंय दादा जरा बारीक ऐका. नारदानं जे वसुदेवाला भागवत सांगितलंय ते कोणतं आहे? मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, चतुश्लोकी चारी भागवत, 4 श्लोकाचं भागवत सांगितलंय. कोणतं सांगितलंय? आणि चतुश्लोकी काय म्हणतात? हा नाही ना, शब्द केली झाड जुडी, शब्द केली झाड जुडी. याला वर्मवर जाणणारा माणूस लागतो. दोन्ही दिसती सारखे, वरण जाणे तो पारखी. तुरीच आहे का मुगाच आहे? वर्म काय म्हणता? ते वर्म संताच्या मोठी ते वर्म ते एक आहे. वर्मच नाही पत्ता चाललाय. ती गण माय बाप घालून राहिली त्या कारल्याला, पण तिच्याकडे बापाकडून खूप कडू कारलं गोड व्हायना. त्याला वर्म आहे. दुधात तूप आहे त्याला वर्म आहे. बाजरीची भाकर थाकपायची त्याला वर्म आहे का नाही? मग सारं संसार करायचं वर्म आहे, लेकरं व्हायचे वर्म आहे का नाही? मग सारायचं वर्म आहे. मग परमार्थात देहात असलेला परमात्मा प्राप्त करायचं वर्म नसेल का? आणि त्याच्यामध्ये आम्ही बिघाड आणलाय. उघडा मंत्र जाणार. आम्ही काय पाकिस्तानात नेले का? धर्मच कळत नाही. कशाला म्हणतात धर्म? स्वधर्मे निधन श्रेय परधर्म भयावह. स्वतःचा धर्म काय आहे? हिंदू मुस्लिम शीख ईसाई मड्याचा धर्म आहे का आपला धर्म आहे? आपला धर्म कोणता आहे? धर्मा माझी धर्म स्वस्वरूपी राहणे. कशाला म्हणतात स्वस्वरूप? आपलीच ओळख आपल्याला नाही. मी कोण? कोण मी? देह मी का आत्मा मी? याचाच प्रश्न मला उलगडला नाही आणि मी लोकांना ज्ञान सांगायलो. पहिले आपला ओळख व्हायला पाहिजे. मी कोण? मनगट धरणारे कोणी नाही म्हणून इथं काही भुकरवलो आम्ही. आम्हाला यशनीच घातल्या नाही कोणा. याला धर्म म्हणतात. शब्दे केली जाडाजुडी. अरे उद्धाराचा मार्ग सुद्धा संताच्या मुठीमध्ये असल्या कारणानं बुय हे पुसता सांगेन. आणि अशा रीतीनं ज्यावेळेस समाजामध्ये अधर्म वाढला जातो त्याचा राग संतांना येतो. शब्दशास्त्री झाले क्लेश, संती मानावा उपदेश. जाऊ द्या, ज्याचं कर्म त्याच्या संग घेऊ नका प्रमाण. हे जरी न ऐकाल मग दुसरं येईन. हे जरी न ऐकाल सरद शेवटी बा बांधून येईन. सरद शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय जाईल? पाकिट घेऊन निघून जाऊ. आमचं काहीच जायचं नाही. काय जायचंय आमचं? सांगणं काम आमचं आहे. पटन नाही पटन ते तुमच्या हातात आहे. जायचंय तोंड बसून खुशाल जा. आमचं काय त्याच्यामध्ये? पण जन्माला आलो, माणसाच्या जन्माला आलो. 2-5 काही दिवस हातामध्ये राहिलेले बरं का.
एवढं काही यंग आता असं काही नाही राहिलं, म्हातारपणातच मरत. कोणाची शिट्टी कावा बिवाजू राहिली आता. हा, आणि इथून पुढं महामारी येणार आहे.